सद्गुरू रूपी सूर्याचा उदय आपल्या जीवनात झाल्यानंतर सद्गुरू रूपी सूर्याचा उदय आपल्या जीवनात झाल्यानंतर जीवांचा अज्ञान रूपी अंधकार नष्ट होतो. कारण कारण मित्रांनो, गुरु ही व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे. गुरु ही व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे. गुरु हे एक प्रकारचे तत्व आहे. तेच तत्व आपल्याला भगवंताची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून देत असतं. गुरु ही शक्ती आहे, ती व्यक्ती नाही. ती शक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी आपले कर्म अत्यंत सात्विक, प्रामाणिक आणि चांगले ठेवले पाहिजेत. गुरु भेटायला फक्त आणि फक्त तुमचं प्राक्तनच तुमच्या उपयोगी पडत असतं. व्यावहारिक जीवनात गल्लोगल्ली गुरु भेटतात. खरे गुरु हे तुमची आत्मिक, आंतरिक आणि आध्यात्मिक उन्नती करत असतात. खरे गुरु हे तुमची आत्मिक, आंतरिक आणि आध्यात्मिक उन्नती करत असतात. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पहिले गुरु आपले आईवडील असतात. आईचा बोट धरून आपण चालायला शिकतो, जेवायला शिकतो, पाटीवर अक्षर गिरवायला शिकतो. तर जगात कसं वागायचं, काय करायचं, काय करू नये याचं व्यवहार ज्ञान आपल्याला वडिलांकडून मिळतं. त्यामुळे व्यवहारिक शहाणपण येतं. या जगात कसं वावरायचं हे समजतं. भौतिक प्रगती होते, पण आपली आत्मिक उन्नती आंतरिक आणि आध्यात्मिक प्रगती सद्गुरूंशिवाय होतच नाही. तुम्हाला भौतिक सुख देण्यापेक्षा आत्मिक सुख, आध्यात्मिक शांती देण्यासाठी सद्गुरू खूप आग्रही असतात. कारण तुमची खरी उन्नती ही भौतिक सुख मिळविण्यात नाही, तर आत्मिक सुख, आत्मिक समाधान मिळविण्यात आहे, हे गुरु जाणून असतात. मित्रांनो, गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात, योग्य दिशा दाखवतात आणि जीवनाचा खरा अर्थ समजून सांगतात. गुरु केवळ शिक्षण देत नाहीत, तर ध्यान, संयम, धैर्य आणि कर्म शिकवून आपल्याला घडवतात. गुरु केवळ शिक्षण देत नाहीत, तर ध्यान, संयम, धैर्य आणि कर्म शिकवून आपल्याला घडवत असतात. शाश्वत ज्ञान आणि मोक्ष गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय मिळतच नाही. मिळतच नाही. गुरु म्हणजे ज्ञानाचा आगर आणि अखंड वाहणारा झरा आहे. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक. गुरुच आपल्याला सत्य ज्ञान काय ते समजावून सांगत असतात. मित्रांनो, शेतात धान्य पेरण्यापूर्वी शेतकरी जमिनीची मशागत करून पिकासाठी जमीन जशी तयार करतो ना, तसेच शिष्याला ज्ञान देण्यापूर्वी गुरु शिष्याचा अहंकार नष्ट करून त्याला ज्ञान देण्यासाठी पात्र बनवतात. त्याच्यातला अहंकार नष्ट करून ज्ञान देण्यासाठी त्याला पात्र बनवतात. निर्गुण निराकार परमेश्वराचा सगुण साकार आविष्कार म्हणजे सद्गुरू. निर्गुण निराकार परमेश्वराचा सगुण आणि साकार आविष्कार म्हणजे सद्गुरू. सूर्योदय झाल्यानंतर ज्याप्रमाणे सगळ्या जगाचा अंधकार नष्ट होतो, त्याप्रमाणे सद्गुरू रूपी सूर्याचा आपल्या जीवनात उदय झाला ना, की आपल्यासारख्या जीवांचा अज्ञान रूपी अंधकार नष्ट होतो. कारण मित्रांनो, गुरु ही व्यक्ती नसून ती शक्ती आहे. गुरु हे एक प्रकारचे तत्व आहे. तेच तत्व आपल्याला भगवंताची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून देत असतं. गुरु ही एक शक्ती आहे, व्यक्ती नाही. ती शक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी आपले कर्म अत्यंत सात्विक, प्रामाणिक आणि चांगले ठेवले पाहिजेत. गुरु भेटायला फक्त आणि फक्त तुमचं प्राक्तनच तुमच्या उपयोगी पडत असतो.
व्यावहारिक जीवनात गल्लोगल्ली भेटलेले गुरु फार तर तुमचे मार्गदर्शक असतात, ते गुरु नाहीत. खरे गुरु हे तुमची आत्मिक, आंतरिक आणि आध्यात्मिक उन्नती करत असतात. आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं सुद्धा गुरूंचा शोध कळत नकळत घेतच असतात. आज आपल्याला आपली आत्मिक अडीअडचण सोडविण्या इतपत क्षमता असलेले गुरु या कलियुगात आढळतच नाहीत हो. खरंच नाही आढळत. त्यातही जे बोटावर मोजण्या इतके त्या लेव्हलचे आहेत ना, ते जगाच्या कोलाहलापासून लांब आपल्याच आत्मिक आनंदात, सुखात आणि नामस्मरणात तल्लीन असतात. त्यामुळे असे सद्गुरू इच्छा असूनही मिळणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. आज पूर्वीसारखे सामर्थ्यवान सद्गुरू असते तर समाजाची इतकी स्थिती खालावली नसती हो. समाजाची स्थिती इतकी खालावली नसती. मनुष्य मनाने इतका पिसलेला व आक्तिक झालेला दिसला नसता. गुरूंची शक्ती अफाट आहे. गुरूंची शक्ती अफाट आहे. ते शिष्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश त्याच्या जीवनात पसरवतात. त्याची आध्यात्मिक प्रगती साधतात आणि आत्मसाक्षात्कार घडवून आणतात. खरं तर गुरु हे ज्ञानाचा आणि भक्तीचा जिवंत स्रोत आहेत. जे शिष्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर गुरु म्हणजे भक्ती, शक्ती आणि आनंदाचे स्थान आहे. जे शिष्याचं जीवन आनंदी आणि धन्य करतात. त्यांनी दिलेलं नामस्मरण आणि सेवाभाव हा मुख्य साधनाचा मार्ग आहे. गुरुने दिलेले नाम हेच आपल्या मुक्तीचे साधन आहे. गुरु कृपा होणे हीच सर्वात मोठी शक्ती आहे हो. गुरूंची कृपा होणे हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे. सद्गुरूंच्या कृपेने अशक्य तेही शक्य होतं आणि आपल्या जीवनात शांतता, समाधान आणि आनंद नांदत असतो. कधी कधी आपले गुरुसुद्धा आपली कसोटी बघतात. कारण मित्रांनो, सुखात श्रद्धा ठेवणं सोपं असतं, पण दुःखात श्रद्धा जपणं ही खरी परीक्षा असते. संकट आलीत की माणूस लवकर खचतो, पण त्या संकटात संयमाने जो उभा राहतो त्यालाच गुरु जवळ करतात. ते वेळोवेळी आपली श्रद्धा तपासतात. आपण त्यांच्या विश्वासावर टिकून राहतो की नाही ते बघतात आणि खात्री पटल्यानंतरच शिष्य म्हणून आपला स्वीकार करतात. योग्य गुरु मिळण्यासाठी श्रद्धा, विश्वास आणि ध्यास असणं खूप आवश्यक आहे. आयुष्यात आपणासही योग्य सद्गुरू मिळोत आणि सर्वांचं कल्याण हो, हीच गजानना चरणी माझी प्रार्थना. जय गजानन.